ओम शांति शांति शांति। We embark on a journey toward sustainability. Chief guest Dr. Kalpana Pandey Madam, Head of the Department Dr. Tiwari Madam, Dr. Reshma Sonwalkar Madam, faculty members Selvi Deshmukh, Mahapode Madam, Anita Kandai Madam, the senior faculty members in the body, Karkar Madam, Desai Madam, Saha Madam from Mohta Science College, faculty members and dear student friends. Rashtrasan Tukaji Maharaj, Chief Guest of the event, Kalpana Pandey Ma'am, Chairman of the event, Selvi Deshmukh Sir, Guest of Honor, Head of the PGDD Department, Nitin Dogarwar Sir, Convener of the program, Sonwalkar Ma'am, Co-Convener, Piyush Kumar Sir, all galaxy of stars of the galaxy of botany, subject of RTMNU, Surekha Kalkar Ma'am, Desai Ma'am, Rina Saha Ma'am, Vice Principal, ex-Vice Principal of Mohta Science College, Senior Faculty Member of our department, R.H. Mahapode Ma'am, Selvi Deshmukh Ma'am, Anita Kandai Ma'am, and the enthusiastic team of youngsters, Piyush Kumar, Tinku Kumar Sir, Aishwarya Zuri Ma'am, Shruti Agarwal Ma'am, and Dr. Khuse Sir. Above all, the enthusiastic and very honest and very hard-working students of the department, those who have worked day and night without thinking of whether this task has to be done by them or not. करना है तो करना है, चाहे वो मिट्टी उठा करके गमले में डालना हो, चाहे पानी डालना हो, चाहे झाड़ू लेकर के ऊपर के छत की सफाई करनी हो, हर चीज में हमारे बच्चों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और इतने बड़े प्रोजेक्ट को एक अच्छा रूप दिया है। सभी बच्चों को पहले दिल से बहुत बहुत धन्यवाद तो नहीं बोलूँगी पर बहुत सारा आशीर्वाद आपको। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य आमचे चांगले देशमुख सर, डोंगरवार सर, खरं म्हणजे तुमचं सोन आहे, आम्हाला इथे आणून बसवलं आणि बोलायला सांगितलं तर बोलावं लागेल सर. सुनीता मॅडम, सुनीता मॅडम, साहा मॅडम, सुरेखा मॅडम किती वर्षांनी भेटल्यासारख्या भेटल्या. खरं गणित तसं दक्षिण वाटते पण तुमच्या डोळ्यासमोर काहीच नसतं, जे आहे ते ब्रेनमध्ये आहे. परंतु जेव्हा आपण शाश्वत विकासाच्या गोष्टी करतो, विकास सगळ्यांना पाहिजे, आपल्याला सगळ्यांना चांगले रस्ते पाहिजे, चांगले घरं पाहिजे. ही बिल्डिंग कुठेतरी सर मॅनेजमेंटला वाटली की आता रेनोव्हेशनची गरज आहे, मग जुनं पाडायचं, मग नवीन बांधायचं, ते क्रमप्राप्याने झालंच पाहिजे. पण हे सगळं करत असताना विषय एक छोटासा जरी कार्यक्रम असला पण खूप मोठ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून EDP 2020च्या दृष्टिकोनातून मुद्दामून मी येताना हे थोडंसं हाती घेतलं आणि जे गेस्ट आलेले आहेत त्यांना पण महाविद्यालयांची ओळख व्हावी म्हणून दोन गोष्टी काही जरी नसला तरी सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी थोडक्यामध्ये महाविद्यालयाचा परिचय न देता
वनस्पतीशास्त्र विभागाचा परिचय जो आहे तो या माध्यमातून देतो. विभागामध्ये जर बघितलं खरं तर त्या अहवालामध्ये ते यायला पाहिजे होतं, कारण कसं असतं नेहमी अहवाल हा लांब होतो, ऐकणाऱ्याचंही त्याच्यामध्ये फारसं लक्ष नसते. म्हणून मी जनरली असं ठरवलं इथे प्रिंटआउट घेऊन द्यायच्या गेस्ट चीफ गेस्ट असत आणि मग मी घरी गेल्यानंतर निवांत तुम्ही मागता तेव्हा करू द आयडिया रिगार्डिंग द इन्स्टिट्यूट अँड द डिपार्टमेंट. सबसे बड़ी प्रॉब्लम है, इसको हम पल्प बना के पेपर बनाने की कोशिश कर रहे हैं, जो कि हम पल्पिंग पर पहुंच गए हैं. जसे की मेडिसिनल प्लांट आहे, त्याच्यानंतर राशी वाटिका आहे, नवग्रह वाटिका आहे, झिरो फाईट्स आहेत आणि स्पाइस कॉर्नर आहेत. मेडिसिनल प्लांटमध्ये जे अनकॉमन प्लांट आहेत ते आम्ही बऱ्यापैकी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मेडिसिनल प्लांटमध्ये जवळपास 45+ मेडिसिनल प्लांट आहेत आणि टोटल आमच्या या अमृत वाटिकामध्ये एवढ्या एरियामध्ये आमचे 100+ प्लांट आहेत. ॲक्च्युली कसं आहे सर, सिटीमध्ये गार्डनसाठी मोठी जागा भेटत नाही, तर याच्यामागे बाबा बॉटॅनिकल गार्डन अवेलेबल आहे. आम्ही छोट्याही जागेमध्ये आम्ही आमचं बॉटॅनिकल गार्डन रिप्रेझेंट करू शकतो. तर त्याच्यामागची ही कन्सेप्ट आहे. त्याचबरोबर कन्झर्वेशन आहे, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी वाढली पाहिजे. आता मॅडम वेगवेगळा इन्फ्लोरन्स असतो जो फर्स्ट इयरला NEPच्या सिलेबसमध्ये शिकण्यासाठी आहे. तर या झाडांचं जर प्रत्येक फूल पाहिलं तर प्रत्येक फुलाची रचना वेगळी आहे, प्रत्येक फूल वेगळं आहे, त्यांची अरेंजमेंट वेगळी आहे, लीफची अरेंजमेंट वेगळी आहे, व्हेनेशन वेगळे आहेत, ॲस्टिवेशन वेगळे आहेत. तर हे सांगण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना डायरेक्ट इथे येऊन आम्ही त्यांना ते प्रेझेंट करू शकतो. म्हणजे फक्त डिजिटली पिक्चरच न दाखवता आम्ही लाईव्हमध्ये की बाबा याच्यामध्ये कसं आहे, यांची मोनो ॲडल्फस आहे का, डाय ॲडल्फस आहे का, या पद्धतीने आम्ही या मेडिसिनल प्लांटमधून आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकतो. लावण्यापासून कुंड्यांची माती काढण्यापासून भरण्यापासून. तर त्याच्याबरोबर हा QR कोड तयार केलेला आहे की रोज जर हा विद्यार्थी पाणी द्यायला येता एक जरी झाड त्यांनी लर्न केलं तर 100 प्लांट एका विद्यार्थ्याचे लर्न होऊ शकतात. ह्या QR कोडला जर स्कॅन केलं तर या QR कोडला स्कॅन केल्यानंतर त्या प्लांटचं मेन बॉटॅनिकल नेम, फॅमिली, कॉमन नेम आणि त्याचे मेडिसिनल युजेस काय आहेत हे माहिती होतं. तसे एक सेपरेट त्यांचे आहेत. जसं मेष राशीसाठी आवला हा खूप उपयुक्त आहे, ज्यांनी आपली प्रतिकारशक्ती, पाचनशक्ती खूप यूजफुल आहे त्याच्यासाठी. आणि तसेच वृषभ राशीसाठी जांभूळ हा खूप सर्वोत्तम आहे, कारण की त्यांनी आपल्या डायबिटीज कंट्रोलमध्ये असतो. वृषभ राशी कॉलेजमध्ये अमृत वाटिका ह्या कन्सेप्टची सुरुवात झाली आणि ॲक्च्युली हा कन्सेप्ट खूप चांगला आहे. विद्यार्थ्यांना, मुलांना हे सांगणे की जे परंपरागत झाडं आहेत त्यांना जोपासायचं कसं आणि नैसर्गिकरित्या त्यांना वाढवायचं कसं. तसेच खूप सारे जे नैसर्गिक रित्या इथे उगवणारे आपले प्लांट्स आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत आणि त्याच्यामुळे ती जी बायोडायव्हर्सिटी असते त्या बायोडायव्हर्सिटीचा एक विषय घेतला इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे आवडलं इथे ते म्हणजे त्यातून त्यांनी प्रोडक्ट्स तयार केले मुलांच्या मदतीने आणि त्या प्रोडक्ट्सला एक छान शिवाजी ब्रँडिंग देऊन आणि एक स्टार्टअप म्हणून मुलांच्या दृष्टीने ते खूप चांगलं उपक्रम यांनी केलं. माझं खूप खूप त्यांना अभिनंदन आणि असंच त्यांनी पुढे काम करावं अशी मी त्यांची शुभेच्छा देतो. महाविद्यालय नागपूर यांच्या माध्यमातून अमृत वाटिका आणि शिवाजी ऑर्गॅनिक्सच्या उद्घाटन प्रसंगी जे विद्यार्थ्यांनी जे प्रॉडक्ट तयार केलेले आहे ऑर्गॅनिक, शिवाजी ऑर्गॅनिक म्हणून, मला असं वाटतं याला आपण चांगल्या प्रकारे ब्रँडिंग देऊन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये एक हा जो उपक्रम जो आहे हा स्तुत उपक्रम आपण राबवावा अशी माझी इच्छा आहे आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण ते पुढं नेऊ असं मला ते वाटते. म्हणजे ज्याला आपण बेस्ट फ्रॉम वेस्ट असं आपल्याला करायची यामध्ये एक संधी विद्यार्थ्यांना पण उपलब्ध आहे. ते धन्यवाद. मेरा नाम है नितिन मुगरवाल, मैं वनस्पति शास्त्र का टीचर हूँ और आज मैं यहाँ पे शिवाजी साइंस कॉलेज में आया हूँ, जहाँ पर विद्यार्थियों ने बेस्ट आउट ऑफ वेस्ट कह सकते हैं कि बहुत बढ़िया तरीके से ऑर्गेनिक फर्टिलाइजर्स बनाए हैं. अलग अलग पेड़ों के जो छिलके होते हैं उससे उन्होंने जो फर्टिलाइजर्स बनाया है, ये मतलब आज की दुनिया में हम लोग बोल सकते हैं कि ऑर्गेनिक फार्मिंग को बढ़ावा देने के लिए एक चीज़ अच्छी की है. साथ ही में उन्होंने अजोला का पाउडर बनाया है
जो हम खाद के रूप में दे सकते हैं, जिस वजह से पेड़ों को नाइट्रोजन की जो कमी होती है उसकी पूर्ति की जा सकती है। और ये एक बहुत बढ़िया उपक्रम जो है कॉलेज ने लिया है, जहाँ पे विद्यार्थियों को जब हम इन्वॉल्व करते हैं तो विद्यार्थियों का पर्यावरण के प्रति जो लगाव रहेगा वो बढ़ेगा। साथ ही में यहाँ पे टॉकिंग ट्रीज़ है। फॉसिल्स के बारे में आज तक किसी ने इतना ज़्यादा नहीं किया है जितना फॉसिल्स बोलते हैं। ये पहली बार मैंने देखा है कि आज तक मैंने कहीं पे देखा नहीं। तो फॉसिल्स अपनी पूरी कहानी बताएंगी, मैं क्या हूँ, किस प्रकार का फॉसिल हूँ, मैं कंप्रेशन हूँ कि क्या हूँ, किस प्रकार का फॉसिल है। इससे जो है पुराने जो जीवाश्म हैं उनके प्रति जो है रुचि बढ़ेगी विद्यार्थियों में, ऐसा मुझे लगता है। मेरा नाम प्रोफेसर सुनीता तिवारी है। मैं बॉटनी डिपार्टमेंट की निर्वाचन हूँ, शिवाजी साइंस कॉलेज। ये प्रोग्राम हमारे डिपार्टमेंट के फैकल्टी मेंबर्स और स्टूडेंट्स ने मिलकर ये ऑर्गेनाइज़ किया है। इसमें आपने जो प्रोडक्ट्स देखे हैं उसके बारे में सबने बताया है, परंतु इसके साथ साथ हमने जो प्लांट्स ऊपर टेरेस में ग्रो किए हैं, जिसको हम अमृत वाटिका के नाम से बोल रहे हैं, ये भी एक देखने लायक चीज़ है, जिसमें नवग्रह, राशि, स्पाइसेस, मेडिसिनल, ज़ीरोफाइट, हाइड्रोफाइट, ये सब चीज़ें ग्रो की हुई हैं ऊपर, ताकि बच्चों को इसके बारे में नॉलेज हो और बच्चे मैसेज माउथ टू माउथ स्प्रेड करते हैं और उनका पेड़ों से लगाव बढ़ रहा है। ये बायोडाइवर्सिटी कंजर्वेशन की एक पहल है जो सभी जगह चल रही है। हमने भी उसमें थोड़ा सा योगदान किया है। बेस्ट आउट ऑफ द वेस्ट के अंतर्गत हमने जो प्रोडक्ट्स बनाए हैं, एजो ग्रो और ग्रो मैक्स के नाम से जो प्रोडक्ट बनाया है, यही वेस्ट से किचन, हम सभी लोगों ने ये कोशिश किया है कि हमारे घर से किचन का जरा भी टुकड़ा बाहर वेस्ट नहीं जाना चाहिए। उन्हीं सबको मिला करके हमने लिक्विड फर्टिलाइज़र, इसमें से कुछ पेस्टिसाइड का भी काम करते हैं और कुछ फ्लोर क्लीनर का भी काम करते हैं। छोटे छोटे लड़कियाँ पीछे हो गई।